कर्नाटकमधील एक छोटं गाव. त्या दिवशी अंधाराची रात्र. गावातील आजूबाजूचा परिसर शांत. पण या शांततेत एक थरारक घटना घडली. एक व्यक्ती आणि त्याचा मास्टर प्लॅन, जो घडला मनी हाइस्ट वेब सिरीजच्या प्रोफेसरच्या चतुराईसारखा आणि दृश्यममधील विजय साळगावकरच्या धूर्तपणासारखा. पण हा विजय साळगावकर नाही, हा आहे विजय कुमार. एक असा माणूस ज्याने SBI बँकेच्या न्यामती शाखेतून 17.7 किलो सोनं लुटलं, म्हणजे तब्बल 13 कोटी रुपयांची लूट केली. ही फक्त चोरी नव्हती, ही होती सोडाची आग, एक परफेक्ट प्लॅन आणि GTA गेममधल्या चोरांसारखा थरार. गॅस कटर हातात, मिरची पावडर पसरवत हा विजय पोलिसांना 5 महिने खेळवत राहिला. पण शेवटी तो पकडला गेला. कसा? हा खेळ कसा उलगडला आणि त्याचा अंत काय झाला? चला, ही हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या थरारक चित्रपटासारखी खरी स्टोरी कशी घडली ते सविस्तर पाहूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्राईम गावच्या एका नवीन आणि खतरनाक एपिसोडमध्ये. न्यामती कर्नाटकातलं दावणगिरे जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. इथे विजय कुमार नावाचा माणूस राहायचा, मूळचा तामिळनाडूचा. विजय गेल्या 10 वर्षापासून आपल्या वडिलांसोबत मिठाई आणि स्नॅक्सचं दुकान चालवायचा. त्याचं आयुष्य साधं होतं. सकाळी उठायचं, मिठाई बनवायची आणि रात्री घरी जायचं. पण त्याच्या मनात मोठी स्वप्न होती. आपला व्यवसाय वाढवायचा, एक मोठं घर बांधायचं आणि कुटुंबाला सुखी ठेवायचं. 2023मध्ये त्याने SBI बँकेकडे 15 लाखांचं कर्ज मागितलं. त्याला वाटलं ही बँक माझी स्वप्न पूर्ण करेल. पण बँकेने सांगितलं, तुझा सिबिल स्कोअर कमी आहे, कर्ज मिळणार नाही. विजयने आपला भाऊ अजय आणि मेवणा परमानंद यांना अर्ज करायला लावला, पण तिथेही त्यांना नकार भेटला. विजय कुमारला वाटलं ही बँक माझ्यासाठी काहीच करू शकणार नाही. विजयच्या डोक्यात हा प्रश्न घुमू लागला. त्याला अपमानास्पद वाटलं, राग आला. त्याच्या दुकानात बसून तो रात्री उशिरापर्यंत विचार करायचा. त्याला आठवायचं मनी हाइस्टमधला प्रोफेसर, जो आपल्या प्लॅनिंगने सगळ्यांना चकवतो. दृश्यममधला विजय साळगावकर, जो कुटुंबासाठी काहीही करतो. आणि GTA गेममधले चोर, जे रात्रीच्या अंधारात लूट करून गायब होतात. जर बँक मला नाकारत असेल, जर बँक माझे लोन नाकारत असेल, तर मीच बँकेला धडा शिकवला पाहिजे. मग विजयने ठरवलं. त्याच्या मनात सोडाची आग पेटली आणि त्याने एक खतरनाक योजना आखायला सुरुवात केली. विजयने आपला भाऊ अजयला सांगितलं, आपण हे करणार आहोत, पण कोणालाच कळायला नको. त्याने मेहुणा परमानंद आणि गावातले मित्र अभिषेक, चंद्रू आणि मंजुनाथ यांना एकत्र केलं. आपण बँक लुटणार, पण परफेक्ट लुटणार. विजयने त्यांना शपथ दिली. ही होती एका सामान्य माणसाची असामान्य कहाणी, जेथे राग आणि स्वप्नांनी एक मास्टरमाइंड जन्माला घातला होता. आणि विजयने त्याची टीम तयार केली आणि सुरुवात झाली प्लॅनिंगला. विजयने 6 ते 9 महिने प्लॅनिंग केली. हा दरोडा म्हणजे युद्ध आहे, तो आपल्या टीमला सांगायचा. आणि युद्ध जिंकायचं असेल तर प्रत्येक पाऊल परफेक्ट हवं. त्याचं डोकं एखाद्या शास्त्रज्ञासारखं चालायचं. प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासायचा आणि प्रत्येक चुकीची शक्यता आधीच संपवायचा. विजयने रेकी करायला सुरुवात केली. विजय आणि अभिषेक रोज रात्री बँकेकडे जायचे. ते गावातल्या रस्त्यावर फिरायचे, बँकेच्या मागच्या बाजूची पाहणी करायचे. त्यांना बँकेची कमजोर बाजू सापडली. मागची खिडकी, जिथे फक्त लोखंडी जाळी होती पण कॅमेरा नव्हता. इथून आपण आज जाऊ, विजयने ठरवलं. विजयने तामिळनाडू आणि शिवमोग्यातून सायलेंट हायड्रोलिक कटर, गॅस कटर आणि ऑक्सिजन सिलेंडरची खरेदी केली. त्याने सिलेंडरचे सिरियल नंबर घासून काढले. कोणताही पुरावा मागे राहिला नको, तो म्हणायचा. हातमोजे, मास्क आणि मिरची पावडर त्यांनी जमवली. विजय कुमार मनी हाइस्ट वेब सिरीजचा चाहता होता. त्याने ती सिरीज 15 वेळा पाहिली होती. प्रोफेसरसारखा विचार करा, तो सांगायचा. त्यांनी GTAमधून गॅस कटरची आयडिया घेतली आणि यूट्यूबवर लॉकर तोडण्याचे व्हिडिओ पाहिले. सुराउन्नी गावातल्या एका शाळेत त्यांनी मॉडेल लॉकर बसून 3 वेळा सराव केला. लॉकर कापायला 45 मिनिट लागली. विजयने हिसाब लावला. चोरीनंतर सोनं लपवण्यासाठी विजयने तामिळनाडूतल्या उसलमपट्टी गावातल्या शेतात 30 फूल खोट विहीर निवडली. ही विहीर आपलं रहस्य लपवेल. 2 वर्षांनी सगळं शांत झाल्यावर आपण सोनं काढू, असं त्याने टीमला सांगितलं. चोरीनंतर गावातच राहायचं. आपण सामान्य माणसासारखं वागायचं, दुकान चालवायचं, हसायचं, बोलायचं. कुणाला संशय यायला नको. विजयने सर्वांना बजावलं. विजयने प्रत्येकाला टास्क दिले. अजयने गाडी तयार ठेवावी, परमानंदने गॅस कटर हाताळायचा
अभिषेक आणि चंद्रूने बाहेर लक्ष ठेवायचं आणि मंजुनाथने सोनं बॅगमध्ये भरायचं. एक चूक आणि सगळं संपेल, विजय म्हणाला. त्याने सगळ्यांना शपथ दिली, आपण एक करणार आहोत आणि इतिहास घडवणार म्हणजे घडवणार. 25 ऑक्टोबर 2024 शनिवारची रात्र. न्यामती झोपलं होतं. विजय आणि त्याची टीम काळ्या कपड्यामध्ये बँकेकडे निघाली. त्याने रेनॉल्ड डस्टर 4 किलोमीटर दूर सुराहुन्नी गावात लपवली आणि चालत चालत बँकेकडे आले. का? कारण गाडीचा आवाज कोणाला ऐकायला नको. रात्री 11 वाजता ते बँकेपाशी पोचले. विजयने खिडकीची काच फोडली आणि लोखंडी जाळी हायड्रोलिक कटरने कापली. एकही आवाज नको, तो शांतपणे कुजबुजला. आत शिरताच त्यांनी पहिलं काम केलं, CCTVचा DVR काढून टाकला. आता आपलं रेकॉर्डिंग होणार नाही, विजय हसला. मग त्याने बँकेत मिरची पावडर पसरवली. स्ट्रॉंग रूमपासून ते मॅनेजरच्या केबिनपर्यंत मिरची पावडर पसरवली. श्वान पथक आपला माग काढू शकणार नाही, परमन म्हणाला. स्ट्रॉंग रूममध्ये 3 लॉकर होते. विजयने गॅस कटर चालवत. त्याचा आवाज इतका तीव्र होता की अभिषेकला वाटलं आता गाव जाग होईल. पण रात्र आणि शनिवारमुळे गावात कोणीही नव्हतं. 45 मिनिटांनी लॉकर तुटलं. आता आत होतं 17.7 किलोचं सोनं, म्हणजे 13 कोटीची लूट. हे सोनं 509 ग्राहकांचं होतं, ज्यांनी ते गहाण ठेवलं होतं. हेच आपलं भविष्य आहे, विजय म्हणाला. दुसऱ्या 2 लॉकरमध्ये 30 लाखांची रोकड होती. पण गॅस संपला आणि वेळ कमी पडला. सोनं घ्या आणि बाहेर पडा, विजयने आज्ञा दिली. रात्री 2 वाजता ते बाहेर पडले. सोनं बॅगमध्ये भरलं आणि गाडी ठेवलं. पण ते लगेच पळाले नाहीत. त्यांनी गाडी सुराहुन्नीत लपवली आणि आठवडाभर गावातच राहिले. पोलिसांचा सर्च कमी होईपर्यंत गप्प बसा, विजय म्हणाला. दुसऱ्या दिवशी ते दुकानात हसत खेळत फिरत होते, जणू काही झालंच नाही. 28 ऑक्टोबर 2024 सोमवारचा दिवस. सकाळी 8 वाजता बँकेचा कर्मचारी सुनील कुमार बँक उघडायला आला आणि त्याला धक्काच बसला. स्ट्रॉंग रूमचं लॉकर तुटलेलं, सोनं गायब आणि फक्त मिरची पावडर पसरलेली. बँक आणि गाव हादरलं. दावणगेरे पोलिसांनी तपास सुरू केला. SP उमा प्रशांत आणि ASP सॅम वर्गीज यांनी सूत्र हातात घेतली. हा साधा गुन्हा नाही, मास्टरमाइंडचं काम आहे, उमा म्हणाल्या. 6 पथकं तयार झाली. एक सर्चसाठी, दुसरं CCTVसाठी, तिसरं टेक्निकल डेटासाठी, 4थं श्वान पथकासाठी आणि 5वं टोल नाक्यासाठी आणि 6वं संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी. पण सुरुवातीला काहीच हाती लागलं नाही. CCTV गायब, DVR काढल्याने रेकॉर्डिंग नव्हतं. मिरची पावडरमुळे कुत्रे फक्त 1 किलोमीटरपर्यंत गेले आणि थांबले. हातमौजामुळं ठसे उमटले नाहीत आणि विजयने मोबाईल वापरलाच नव्हता, त्यामुळे मोबाईल डाटा शून्य, कुठलंही मोबाईलचं रेकॉर्ड नव्हतं. 5व्या पथकाला वाटलं हे काकराला गँगचं काम आहे. उत्तर प्रदेशातील ही गँग दक्षिण भारतात बँक दरोड्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पोलिसांनी गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि UPमध्ये धाडी टाकल्या. 5 जणांना पकडलं. गुड्डू कालिया, असलम, हजरत अली, कामरुद्दीन आणि बाबू साहन. पण न्यायमितीशी त्यांचं कनेक्शन सिद्ध झालं नाही. आपण चुकीच्या दिशेने जातोय, पोलिसांना वाटलं. मग 3ऱ्या टेक्निकल पथकाला फेब्रुवारी 2025मध्ये एक क्ल्यू मिळाला. विजयच्या दुकानाजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. 6व्या पथकाने त्याच्यावर नजर ठेवली. विजय अचानक तामिळनाडूकडे गेल्याचं कळलं. पोलिसांनी उसलमपट्टी गावात छापा टाकला. 30 फूट खोल विहिरीतून 15 किलो सोनं सापडलं. विजयने काही सोनं विकून घर बांधायला सुरुवात केली होती आणि हीच त्याची चूक ठरली. हा माणूस प्रोफेशनल गुन्हेगार नाही, पण त्याचं डोकं मास्टरमाइंडसारखं आहे, पोलीस म्हणाले. 31 मार्च 2025मध्ये विजय, अजय, परमानंद, अभिषेक, चंद्रू आणि मंजुनाथ यांना पकडलं गेलं. त्यांच्यावर IPC 457, रात्री चोरी करणे, 380 चोरी करणे, 120B कट आणि 201 पुरावे नष्ट करणे अंतर्गत गुन्हे दाखल झाले. चौकशीत विजय म्हणाला, बँकेने माझं कर्ज नाकारलं म्हणून मी तिला लुटलं. मला सूड हवा होता, पण त्याचं स्वप्न तुरुंगात संपलं. सध्या ते दावणगेरे जेलमध्ये आहेत आणि खटला दावणगेरे जिल्हा कोर्टात सुरू आहे. शिक्षेची शक्यता 7 ते 14 वर्ष किंवा जन्मठेपही होऊ शकते. हा विजय साळगावकर दृश्यममधला नव्हता, पण विजय कुमारने मनी हाइस्ट आणि GTAच्या स्टाईलने SBI बँक लुटली. गॅस कटर, मिरची पावडर आणि 6 महिन्यांचा प्लॅन, हे सगळं सिनेमातून शिकलेलं होतं. पण शेवटी कायदा जिंकला. ही कथा काय शिकवते? गुन्हा कितीही परफेक्ट असला तरी त्याचा शेवट तुरुंगातच होतो. बँकेच्या सुरक्षेवरही प्रश्न उभे राहतात. असा साधा भोळा विजय जर हे करू शकतो, तर मोठे गुन्हेगार काय करतील? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अशाच सत्य घटनावर स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या क्राईम गावामध्ये सहभाग नोंदवायला विसरू नका. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि क्राईम गावचे सहभागी व्हा. धन्यवाद.